last class we have discussed about this uh, basic problems of derivative, and another class of discuss about the basic integration. But today is a second type of integration problem solving. तर लास्ट क्लासमध्ये डेरिव्हेटिव्ह टाईप फर्स्ट टाईप सेकंड आणि इंटिग्रेशनमध्ये टाईप फर्स्ट घेतलेला आहे. आज इंटिग्रेशनचा टाईप सेकंड जे की आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो इंटिग्रेशनचे, बट त्याच्यामध्ये आपण लिमिट अप्लाय केलेले आहे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आणि इंटिग्रल मध्ये दिस अ लोअर लिमिट, दिस अ अप्पर लिमिट, करेक्ट. आणि मग जेव्हा हे अप्लाय करतो आपण एखाद्या व्हेरिएबल व फंक्शन वरती, तेव्हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा फॉर्म्युला यूज करायचा, करेक्ट. मग ते आपण जनरल फॉर्म्युला पाहिलेला आहे. पण आपला जनरल फॉर्म्युला आहे इंटिग्रल x to the power n dx, x to the power n plus 1 divided by n plus 1. There is a problem, करेक्ट. मग आता याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल हा प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर इंटिग्रलचा आपण हा एक पाहिला होता sin x dx. व्हॉट इज द फॉर्म्युला? मायनस cos x. इंटिग्रल cos x dx इज इक्वल टू sin x. इथंही तुम्हाला लोअर लिमिट अप्पर लिमिट, लोअर लिमिट अप्पर लिमिट इथं सबस्टिट्यूट करता येते आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम आज लिमिटचा यूज करून आपल्याला इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. ते कसे सॉल्व करायचे? ओके, सेम ॲज इट इज. पहिला अगोदर पहिल्या फर्स्ट क्लासचे आपण त्याच्यातले काही प्रॉब्लेम पहिले सॉल्व करू. फर्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रल एक्स स्क्वेअर dx. वी नो ऑल ऑफ यू व्हॉट इज आन्सर. डेरिव्हेटिव्ह मध्ये एक नंबर डिक्रीज करतो, इंटिग्रेशन मध्ये एक नंबर इन्क्रीज करतो. एक नंबर या x टू द पॉवर 2 म्हणजे याचा अर्थ n ची व्हॅल्यू तुमची काय 2, म्हणजे काय येतं x टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 3. आपण लास्ट क्लास मध्ये पाहिलंय, ठीक आहे. नेक्स्ट, इंटिग्रल x स्क्वेअर y स्क्वेअर dz. आता याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं? लिसन, इंटिग्रल फंक्शन काय तुमचा विथ रिस्पेक्ट टू dz. मग आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, त्याला आउटसाइड आहे. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटिग्रल dz, करेक्ट. मग काय येतं मग एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, ओके. इंटिग्रल dz चा इंटिग्रल काय येतो? इंटिग्रेशन z. तुम्हाला आपण लास्ट क्लास मध्ये सांगितलेलं आहे की इंटिग्रल dt चा इंटिग्रेशन dt, dx चा x, dz चा z. जसं आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह मध्ये डी बाय dx x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, तसं इंटिग्रल मध्ये 1 येत नाही. इंटिग्रल dt चा इंटिग्रेशन t, इंटिग्रल dx चा इंटिग्रेशन x, इंटिग्रल dz चा इंटिग्रेशन z. हे असं आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो. ओके, अनदर इंटिग्रल दिस इज y स्क्वेअर प्लस p स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इनटू dz, करेक्ट. मग आता इथं काय तुमचा इंटिग्रल y स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू dz, करेक्ट. मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे? आता इथं dz आहे पण इथं y स्क्वेअर आहे, म्हणून इथं झिरो करायचं नाही. हे डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं असं, करेक्ट. पण इंटिग्रेशन मध्ये पहिले सेपरेट इंटिग्रल आणि तुमचा विथ रिस्पेक्ट टू फंक्शन जो dz आहे त्याला मल्टिप्लाय करा. इंटिग्रल y स्क्वेअर मल्टिप्लाय विथ रिस्पेक्ट टू फंक्शन dz प्लस इंटिग्रल p स्क्वेअर dz प्लस इंटिग्रल z स्क्वेअर dz, करेक्ट. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, आता याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू फंक्शन वेगळं आहे, गिवन फंक्शन वेगळं आहे. मग आता याच्यामध्ये y स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, टेक आउटसाइड. y स्क्वेअर इंटिग्रल dz प्लस p स्क्वेअर इंटिग्रल dz प्लस आता इंटिग्रल z स्क्वेअर. इथं इंटिग्रल x टू द पॉवर dx इज इक्वल टू x टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 3 आन्सर आला. म्हणजे इथं काय येणार? z स्क्वेअर dz, गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन सेम आहे, म्हणजे इथं काय येतं मग z क्यूब डिवाइडेड बाय 3, करेक्ट. मग आता इथं काय येईल मग y स्क्वेअर. तुम्हाला आता सांगितलं इंटिग्रल dz चा इंटिग्रेशन काय येतो? z प्लस p स्क्वेअर z प्लस z क्यूब डिवाइडेड बाय दिस आन्सर, ओके. मग आता याच्यामध्ये आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट फॉर्म्युला कसं यूज करायचं ते लिसन, एव्हरीबडी लिसन. इंटिग्रल 0 to 2, करेक्ट. आता पहा x टू द पॉवर 2 dx असं तुम्हाला प्रॉब्लेम देईल.
आता तुमचा लोअर लिमिट काय आहे 0, अप्पर लिमिट 2, गिवन फंक्शन x to the power 2 with respect to function dx. How to solve this? First, to write the integration of this problem x to the power dx. What is the integration of x to the power dx? 1 ने increase करा, x to the power 3 divided by 3. करेक्ट. मग आता इथं लोअर लिमिट काय तुमचा 0, अप्पर लिमिट 2. करेक्ट. आता 1/3 त्याला आउटसाइड आहे का 1/3 x क्यूब, लोअर लिमिट 0, ओके, अप्पर लिमिट 2. मग आता काय करायचा, या ब्रॅकेट मध्ये x क्यूब आहे, लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट 2 आहे. मग अगोदर काय करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे याचा अर्थ एक वेळेस 2 व्हॅल्यू x च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं, मायनस नंतर 0 व्हॅल्यू x च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचा. लेट अस सी, x ची व्हॅल्यू काय 2 म्हणजे अप्पर लिमिट 2 टू द पॉवर 3 मायनस 0 टू द पॉवर 2. We know all of you 1/3. What is the answer? 2 to the power 3 means 8 minus 0. What is the answer? 8/3. Correct? असं याच्यामध्ये लिमिट आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. करेक्ट. अनदर प्रॉब्लेम. Integral 0 to 1 x square y square into dx. असा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला लोअर लिमिट 0 दिलेला आहे, अपर लिमिट 1 दिलेला आहे. प्रॉब्लेम दिला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर into dx. करेक्ट. मग आता कसं सॉल्व करणार, पहिले सेपरेट इंटिग्रल करा. सेपरेट इंटिग्रल 0 to 1 हां x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू फंक्शन इनटू dx, मल्टिप्लाय करायचं, सेपरेट करायचं. इंटिग्रल 0 to 1 y स्क्वेअर dx. आता इथं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सॉल्व होतो. काय मग इथं x क्यूब डिवायडेड बाय 3, लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1. इथं गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन डिफरंट आहे, y स्क्वेअर टेक आउटसाइड, इंटिग्रल 0 to 1 dx. करेक्ट. मग आता इथं काय ते सांगा, 1/3 x क्यूब, लोअर लिमिट 1, अपर लिमिट, लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1 प्लस y स्क्वेअर, इंटिग्रल dx चा इंटिग्रेशन काय येतो x, लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1. आता लिमिट सबस्टिट्यूट करा, 1/3 ॲज इट इज. हां x क्यूब, व्हॉट इज पॉवर 1 मायनस 0 प्लस y स्क्वेअर, 1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 1 minus 0 1. करेक्ट. दिस इज आन्सर. काय तो मग आन्सर 1/3 प्लस y स्क्वेअर. दिस इज आन्सर. करेक्ट. इथं y स्क्वेअर, इथं 1 मायनस 0, x च्या ठिकाणी पहिला 1 सबस्टिट्यूट करायचं, नंतर 0, इथं 1 क्यूब मायनस 0 क्यूब, 0 क्यूब ने 0 आन्सर येतो. असं सॉल्व करत जायचं. ठीक आहे. नेक्स्ट, मग आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कसं सॉल्व करायचं ते पहा. इंटिग्रल 0 to pi sin x dx असा प्रॉब्लेम आहे. इंटिग्रल 0 to pi, लोअर लिमिट 0, अपर लिमिट पाय, पाय मीन्स 180 डिग्री, sin x dx. मग आता अगोदर इंटिग्रेशन घ्या. अगोदर काय तर sin x चा इंटिग्रेशन काय मायनस cos x. करेक्ट. लोअर लिमिट 0, अपर लिमिट पाय. करेक्ट. मग आता याच्यामध्ये लोअर लिमिट, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट सबस्टिट्यूट करा. ओके. यात काय करणार, मायनस साइन आउटसाइड घ्या. हां आता x च्या ठिकाणी अपर लिमिट सबस्टिट्यूट करा, cos पाय मायनस, हां आता अपर लिमिट झाला. आता काय सबस्टिट्यूट करायचं, लोअर लिमिट काय तर मग cos 0. ओके. cos पाय मीन्स 180 डिग्री. आता याच्यामध्ये cos 0, 2 पाय, 4 पाय, सो ऑन. म्हणजे याच्या कॉसच्या व्हॅल्यू मध्ये 0, 2 पाय, 4 पाय इवन नंबर येत असतील तर त्याच्यामध्ये तुमचा +1 राहील. कॉस मध्ये ऑड व्हॅल्यू असतील मीन्स
पाय 3 पाय 5 पाय तेव्हा तुमची व्हॅल्यू -1 असेल. मग तिथं काय कॉस पाय म्हणजे व्हॅल्यू काय येणार इथं -1. नाव कॉस 0 ची व्हॅल्यू काय +1. ओके प्लस मायनस मायनस. आता काय येतं इथं -1 -1 -2 मायनस इंटू मायनस प्लस आन्सर 2. ओके असं आहे. नेक्स्ट इंटिग्रल 0 to π/2 sin x dx. आता लिमिट चेंज झाला. अगोदर 0 to π होता, आता 0 to π/2 म्हणजे π/2 म्हणजे 90 डिग्री. मग काय मग इंटिग्रेशन sin x इंटिग्रेशन मायनस cos x अपर लिमिट π/2 लोअर लिमिट 0. सबस्टिट्यूट द लिमिट cos x च्या ठिकाणी अपर लिमिट सबस्टिट्यूट करा π/2 मायनस cos 0. आणि त्याची व्हॅल्यू कधी 0 होते cos चे असे π/2 3π/2 5π/2 7π/2 जेव्हा हे असे फ्रॅक्शन मध्ये असतात त्यांची व्हॅल्यू 0 येते. π/2 मध्ये एक व्हॅल्यू कधी भेटतात तुम्हाला cos 0 2π 4π. इवन सिरीज असेल तर +1 भेटतो, ऑड सिरीज असेल तर -1 भेटतो. अदरवाइज कुठं इथं ट्रिग्नोमेट्रिक अँगल कोणता असेल तर इथं तुमचा आन्सर इथं 0 येतो. ओके cos च्या ठिकाणी इथं काय π/2 3π/2 5π/2 7π/2 इथं 0 येतो. ना मायनस cos 0 ची व्हॅल्यू काय 1. मग आता काय येतं मग 0 -1 करेक्ट -1 मीन्स मायनस इंटू मायनस प्लस मीन्स आन्सर काय येतो 1. करेक्ट. नेक्स्ट इंटिग्रल 0 to π cos x dx. We know all of you what is the integration of cos x sin x. लोअर लिमिट 0 अपर लिमिट π. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा sin π मायनस sin 0. ओके आणि तर sin π मायनस sin 0. तर आता sin मध्ये sin π 2π 3π कोणतीही सिरीज असेल तर त्याचं व्हॅल्यू काय येतं 0. म्हणजे इथं साइन मध्ये व्हॅल्यू कधी भेटतं π/2 असं फ्रॅक्शन मध्ये भेटलं पाहिजे. पण साइन पाय मीन्स 180 डिग्री, साइन 180 डिग्रीची व्हॅल्यू काय 0 आहे. साइनला कोणतीही पायची सिरीज असू दे त्याचा आन्सर 0 आणि साइन 0 ची व्हॅल्यू 0. मग काय येतं मग साइन पायची व्हॅल्यू 0 साइन 0 ची व्हॅल्यू 0. व्हॉट विल गेट आन्सर दिस इज 0. करेक्ट. लास्ट another problem. Okay, next last integral 0 to π/2 cos x dx. What is the integration? Cos x sin x lower limit 0 upper limit π/2. Substitute the upper limit sin π/2 minus sin 0. We know all of you sin π/2 means 90 degree. Sin 90 degree is equal to 1 minus sin 0 ची व्हॅल्यू काय 0. What will get answer 1. ओके असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. याच्यावरती तुम्हाला कमेंट मध्ये ज्यांना कोणाला वर्कशीट पाहिजे असेल त्यांनी जीमेल अकाउंट टाका, ईमेल अकाउंट टाका, त्याच्यावर तुम्हाला वर्कशीटचा शीट मिळेल. ठीक आहे.